त्याला काय म्हणा, याला म्हणा स्टॅक, आणि त्याला असं खाली बांध दाखवा, आणि सेम एक बाण काढा असं वरती जाणार. सिंगल काढा तुम्ही. हा, इथं काही नाव नका देऊ, तिथं काय द्यायचं मी तुम्हाला सांगतो. खाली नाव द्या हिप, हिप मेमरी. नंतर हा जो कंप्लीट आहे ना, याला काही करता येईल का बघतो मी. चालते. हा जो कंप्लीट आहे ना, इथून ते एवढा, तुम्ही याला असं ब्रॅकेट टाका बघा असं, आणि या कंप्लीट याला नाव द्या डेटा सेक्शन. काय म्हणतात याला? डेटा सेक्शन. याला इथं हे बाहेर नाव द्या का, डेटा सेक्शन. खालच्याला नाव द्या आता टेक्स्ट सेक्शन. टेक्स्ट सेक्शन. हा, आता काय करा, आतमध्ये म्हणा BSS सेक्शन, त्याच्या खाली म्हणा नॉन BSS सेक्शन. म्हणजे याच्यात पण वाढू शकतो, स्टॅकला पण वाढू शकतो. अशी रिकामी जागा आहे बघा इथं. जसा तुमचा हिप वाढत जाईल तसं तसं ही मेमरी इथं तुम्हाला यूज होत जाईल. सपोज तुम्ही आता एवढीच यूज केली आहे, जसं जसं तुम्ही हिप आणखीन यूज करता तशी तशी ही मेमरी यूज केली जातील. जसं जसं तुम्ही फंक्शन आणि जसे फंक्शनचे कॉल वगैरे होतील किंवा लोकल व्हेरिएबल तुमचे जसे वाढतील तसे तुमचा हा स्टॅक असा खाली खाली ग्रोथ होईल. म्हणून याला म्हणतात स्टॅक डाऊन म्हणजे साईडला ग्रोथ होतो आणि ही फार वरच्या साईडला. तसं हे आर्किटेक्चरवर पण डिपेंड असतं की तुम्ही इंटेल वापरताय की AMD वापरताय, त्याच्यानुसार स्टॅक डाऊन ग्रो व्हायचा की अप ग्रो व्हायचा त्याच्यावरून ते ठरतं. पण आपण इन जनरल याला डाऊन ग्रो म्हणू की खाली वाढतोय. हा, आता एवढी ह्या प्रत्येक गोष्टींचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि आपल्या प्रोग्राम मध्ये तो कसा यूज होतो ते पण सांगणार आहे. जर कोणी इलेक्ट्रॉनिक मध्ये जर तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हाला ते प्रोग्रामिंग थोडंफार झालं असेल, तर तिथं तुम्हाला सांगावं लागतं की मी आता कोणत्या सेक्शन मध्ये लिहितोय. तिथं म्हणावं लागतं डॉट टेक्स्ट डॉट डेटा डॉट BSS डॉट टेक्स्ट डेटा. हा, असं तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही कोणत्या सेक्शन मध्ये ऍक्च्युअली लिहिताय. पण आता तुम्हाला C लँग्वेज मध्ये त्याची काळजी नाही करावी लागत, पण तुम्हाला हे माहित पाहिजे की डेटा तुमचा चाललाय पुढे. तुम्ही व्हेरिएबल जे डिक्लेअर करताय ते सगळ्या गोष्टी जात आहेत कशा, जेणेकरून तुम्हाला काय होईल की ते प्रोग्राम इझिली समजतील की तुमच्या डेटाचं काय होतंय, कसा जातोय, कसा येतोय. ओके. हा, आता बघा, डायग्राम झाली की मला सांगा. मी तुमच्या समोर डायग्राम ठेवतोय. डायग्राम काढून झाली की मला सांगा. ब्लॉक स्टार्टेड विथ सिम्बॉल असं लिहून घ्या. नॉन BSS म्हणजे नॉन म्हणजे आता ते नाही, जो ब्लॉक स्टार्टेड म्हणजे सिम्बॉलने स्टार्ट होत नाही असा. टेक्स्ट सेक्शनला काही हे नाही, हिपला काही नाही, स्टॅकला काही नाही, फक्त कमांड लाईन आर्ग्युमेंट त्यांना पण काही नाही, फक्त BSS चाच लॉंग फॉर्म आहे, ब्लॉक स्टार्टेड विथ सिम्बॉल. आता हे प्रत्येक गोष्टी काय आहेत, आणि याला पोटेन्शियल मेमरी म्हणायची की ही वाढू शकते जशी गरज पडेल तशी दोन्ही साईडनी. हिप साठी पण वाढते
स्टॅकसाठी पण वाढते. हा कोणताही प्रोग्राम लिहिला की हा तुमच्या प्रोग्रामचा लेआउट असतो. ओके, हा तुमच्या प्रोग्रामचा लेआउट असतो, लक्षात ठेवा. मग आता कोणत्या गोष्टी पुढे जातात ते आपल्याला बघायचंय. एक प्रोग्राम लिहिला की कोणती गोष्ट तुमची पुढे टाकली जाते त्याच्यावरून मग तुमच्या बऱ्याचशा गोष्टींचं हे होतं की आता कोणत्या गोष्टी पुढे जातील हे जर तुम्हाला समजलं की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट आधीच बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तर हे तर समजलं की कमांड लाईन आर्ग्युमेंट डायरेक्टली इथं जातील, त्याचा विषय संपला. स्टॅक वरती काय काय जातं, हिप वरती काय काय. आता हिप वरती आज तर आपण काही बघायचं नाहीये, पण तुम्हाला हिपचं पण सांगेल की हिप वरती कोणत्या गोष्टी जातात. त्याच्यानंतर बीएसएस मध्ये काय जातो, नॉन बीएसएस मध्ये काय जातं आणि टेक्स्ट डेटा मध्ये टेक्स्ट सेक्शन मध्ये काय जातं. बघा आता आता आपण सुरुवात करू. नवीन फोल्डर तयार कराल, मेमरी लेआउट किंवा फंक्शन काही म्हणा. पुढे होतात प्रोग्राम, न्यू फोल्डर बनवू, त्याला म्हणूया फंक्शन. फंक्शन बद्दल मला तुम्हाला थोडंसं लिहून पण द्यायचंय. फंक्शन हेडिंग दिलं की मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो, ते तुम्ही लिहा. बाकीचे तुम्ही इकडून तिकडून लिहा, पण एक महत्वाचा मुद्दा आहे तो सांगतो तुम्हाला. तुमचा बेसिक प्रोटोटाइप झाला. फंक्शन म्हणजे काय? सी प्रोग्राम मध्ये अशा 2 गोष्टी आहेत की ज्यांचं नाव घेतलं की त्यांचा ऍड्रेस भेटतो. म्हणजे आता तुम्हाला ऍड्रेस म्हणजे काय ते थोडक्यात एकदा सांगतो आधी. काल मी तुम्हाला एक लेआउट दाखवला होता बघा, तो तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक व्हेरिएबल साठी एक जागा असते आणि ऍड्रेस असतो. खिडक्या अशा दाखवल्या होत्या मी तुम्हाला, त्याच्यामध्ये बायनरीज व्हॅल्यू असतात असं सांगितलं होतं. आणि इंटिजर मध्ये फ्लोट मध्ये काय असतं की त्यांची माहिती असते की मला स्टार्टिंगचा ऍड्रेस तर माझ्याकडे आहे, इथून पुढे मी किती ऍक्सेस करून ते कसं त्याला रिप्रेझेंट कसं करू, यासाठी आपण ते बघितलं होतं. तर मग आता मी काही गोष्टी तुम्हाला इथं प्रिंट करून दाखवतो. आता घेऊया आपण इंटिजर a इज इक्वल टू 10 घेऊ. बघा आता मी याला काय म्हणतो, स्लॅश n व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू %d आणि a असं म्हणतो. नंतर मी याला म्हणतो printf address of a is equal to %d म्हणा %p म्हणा काही and a. त्याला आपण रन करू. पुन्हा तेच cmd डेव्हलपर कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. डिफॉल्ट त्याच्या पाथला असेल, पाथ चेंज करा. पाथ चेंज करण्यासाठी cd चेंज डिरेक्टरी, मी हा पाथ कॉपी केलाय, तो इथं पेस्ट केला राईट क्लिक करून, एंटर दाबलं. मी ह्या पाथवरून ह्या पाथला आलो. नंतर आता कंपाईल करायचं. कंपाईल करण्याची कमांड काय, cl.exe /c कंपाईल कर एक्सेप्शन हँडलिंग सिंक्रोनस कॅच, प्रोग्रामचं नाव
त्याच्यानंतर लिंक कर, link.exe. म्हणजे आता माझा मशीन अंडरस्टँडेबल जो कोड आहे तो कसा कर, ओएस अंडरस्टँडेबल कर. म्हणजे त्यात म्हणतो हे की मशीन अंडरस्टँडेबलचा कोड घे आणि मला ओएस अंडरस्टँडेबल तयार करून दिला. मी त्याला रन केलं. हे बघा, आता हे बघा, हे कशामध्ये आलंय तुम्हाला ऍड्रेस दिसतोय बघा हा. पण हा तुम्हाला असं जरा विचित्र वाटतोय. हे काय एफ काय आलंय मध्येच. तर हा हेक्साडेसिमल मध्ये आला. तर आपल्याला सपोज तुम्हाला डेसिमल मध्येच पाहिजे असेल तर मग % म्हणा इथे. ओपन करून द्या तुम्हाला बघण्यासाठी. कंपाईल कर, काय म्हणता इथे % बरोबर आहे. एंड ऑफ ए, येस. हा स्टार वर देता येईल. लिंक कर, रन कर. असं काहीतरी ऍड्रेस आला. ह्या ऍड्रेस वरती तुमचा हे ए आहे. पण तो काय सांगतोय, आपण एबीसी याच्यामध्ये घेतलं तर ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी आपण युजली काय % वापरतो बघा. हे लक्षात ठेवा. % का ते कम्प्युटर मोस्टली हेक्साडेसिमलचे व्हॅल्यूज रिप्रेझेंट करायला त्याला जास्त आवडतं, बाकी काही नाही. तरी बघा त्याचा 10 हा काय झाला, शेवटी रिप्रेझेंटेशन वरतीच आहे. ऍड्रेस ऑफ एचा काहीतरी हे ऍड्रेस आहे. हे हेक्साडेसिमलचं तुम्ही पुन्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकता. हे हेक्साडेसिमल बायनरी हे ऍक्च्युली तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगू का काय असतं. एकदम शॉर्ट मध्ये नंतर आपण घेऊ. आता डेसिमल म्हणजे बायनरी म्हणलं तर काय असतं, माझ्याकडे फक्त दोनच संख्या आहेत, 0 आणि 1. 0 आणि 1. 0 झाला, 1 झाला. आता मी काय, आता मला पुढची संख्या घ्यायची आहे. याच्या पुढे पुन्हा एक 0 लाव, 0 0 पुन्हा 0 लाव, 0 1 किंवा पुन्हा 1 1. म्हणजे तुमच्याकडे आता 0 to 9 आपल्या डेसिमल मध्ये किती अंक येतं, डेसिमल म्हणजे 10. 0 to किती येतं, 9. एवढेच अंक आहेत. आता आपल्याला पुन्हा आता जर याच्या पुढे जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कसं करतो, 1 घेतो, त्याच्यानंतर पुन्हा 0 घेतो, 1 घेतो, पुन्हा एक इथं 1 हा स्टार्ट करतो आणि त्याच्या पुढे पुन्हा 1 to 9 लिहितो, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला आता हे करायचंय, काय करायचंय, आता ते पण संपलं. त्याच्यानंतर मग 2 घेता, नंतर 3 घेता इथं, आणि नंतर पुन्हा 0 to 9 इथं स्टार्ट करता. आता तुमचे 2 अंक संपले, तुम्ही 99 पर्यंत आले. आता काय करणार, पुन्हा 1 घ्यायचा आणि पुढे 0 0 ऍड करायचं, पुन्हा 1 0 1. असं करत करत तुमची ही कंप्लीट होते. तसंच मग बायनरी मध्ये काय सेम आहे. 0 घ्यायचा, 1 घ्यायचा, पुन्हा संपलं का पुन्हा स्टार्ट करायचं, 0 संपला 1, मग काय करायचं, 0 1, मग 1 0, मग 1 1, हे संपलं. आता कसं स्टार्ट करायचं, पुन्हा पुन्हा 0 0 1. मग हे असं कम्प्लीट. मग तुम्हाला नेक्स्ट जो ऍड करायचा ना, मग 0 0 0 0 0 0 0 असे ऍड होत जातात. ओके. आणि तसंच हेक्साडेसिमल मध्ये काय आहे, हेक्साडेसिमल म्हणजे ते 16 पर्यंत जातो आपण. किती, 16 पर्यंत. मग आता डेसिमल मध्ये कसं आहे, 0 to 9 आहे, पण आता नंतरच्या संख्या ते कसं म्हणतात, 10 ला ए म्हणतात, 11 ला बी म्हणतात, 12 ला सी म्हणतात, 13 ला डी म्हणतात, 14 ला ई म्हणतात, 15 ला एफ म्हणतात. झाले 16 अंक 0 ते 15 इथपर्यंत झाले. मग त्यासाठी हे असं आहे बघा. म्हणून आता इथं एफ जो आहे ना, त्याचा अर्थ काय झाला, तो इथं 15 आहे, इथं पण 15 आहे. नंतर 8 6 सी, ए बी सी म्हणजे किती, सी म्हणजे 10 11 12, हा 12 आहे. असं 12 येस, 10 पासून स्टार्ट झालं. ओके, हे असं आहे. तर मग आता कम्प्युटर मध्ये आहे ना, ती यूज करताना तर बायनरी यूज करतं, पण त्याला रिप्रेझेंट करताना आहे ना, त्याला हेक्साडेसिमल मध्ये जास्त आवडतं. ओके. हेक्साडेसिमल मध्ये पण का आवडतं त्याला, कारण की तुमच्या एका बाईट मध्ये किती असतात, 0 to 8 बीट असतात. मग तो 2 बीटचं असं कॉम्बिनेशन करून त्याला ते सोपं जातं की डायरेक्ट त्याला हेक्साडेसिमल मध्ये लिहायचं. 16 अंक होतात ना, 8 8, म्हणून तो रिप्रेझेंट करताना त्याला शक्यतो तो हेक्साडेसिमल मध्ये त्याला जास्त पसंत करतो तो कम्प्युटर मध्ये.
पण तुम्ही तर काही नाही, शेवटी 0 आणि 1 आहेत, तुम्हाला तुम्ही डेसिमल मध्ये तुम्हाला जसं वाटेल तसं त्या रिप्रेझेंट करू शकता. तर इथं %p त्यांनी बाय डिफॉल्ट दिलेलं आहे ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी. अँड हा सिम्बॉल आपण वापरतो ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी. म्हणजे आता ए हा कोणत्या ऍड्रेसवर, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढून देतो तो, आणि जर अँड वापरला तर तो कोणत्या ऍड्रेसवरती तो ऍड्रेस आपल्याला दिला जातो. म्हणजे कसं, आता सपोज माझ्याकडे हा 10 आहे, अशा लय मोठ्या खिडक्या आहेत, त्यातली एक खिडकी मला दिली आहे, त्याच्यात अशी समजा मला अशा 4, आता इंटिजर म्हणल्यावर 4 खिडक्या मला भेटतील. एका खिडकीत किती बिट आहेत? 8 आहेत. म्हणजे 0 आणि 1 असं, करंट आहे करंट नाही असं करून. पण आपण आता एक कंबाईन म्हणू की हा एक बॉक्स मला दिलाय, त्याच्या आतमध्ये किती व्हॅल्यू किती आहे, मी व्हॅल्यू टाकलेली आहे 10, आणि त्याचा ऍड्रेस सपोज आपण म्हणण्यासाठी इथं 100 आहे, पण तो ऍक्च्युअल आता वेगळा काहीतरी आलेला आहे बघा तिथं. मग याचा ऍड्रेस किती आहे? 100. मला हा जर प्रिंट करायचा, व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर मी डायरेक्ट ए म्हणणार. मला जर हा तो कोणत्या ऍड्रेस वरती, म्हणजे तो जर प्रिंट करायचा असेल तर अँड ए. तुम्ही पण तुमच्याकडे पण तुमच्या 2 आयडेंटिटी असतात बघा, तुमचं नाव ज्याने तुम्ही ओळखले जाता, किंवा तुमचा ऍड्रेस तिथं ज्याने तुम्ही ओळखले जाता की तुम्ही कुठे राहता, तुमचा ऍड्रेस आणि तुमचं नाव, अशा 2 आयडेंटिटी आपल्याला असतात. तशाच या व्हेरिएबलला पण आहे, एक त्याचं नाव, दुसरा त्याचा ऍड्रेस. ऍड्रेस घेण्यासाठी आपण अँड म्हणायचं, आणि नुसती व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी डायरेक्ट त्याचं नाव लिहायचं. समजलं? हा, तर ऍड्रेसचा मुद्दा काय आला मध्येच, तर बघा सी लँग्वेज मध्ये अशा 2च गोष्टी आहेत की त्यांचं फक्त इथं तुम्ही याचं नाव घेतलं, ए म्हणला त्याने तुम्हाला व्हॅल्यू दिली. समजतंय? ए म्हणला त्याने तुम्हाला व्हॅल्यू दिली. हा, तर सी लँग्वेज मध्ये अशा 2 गोष्टी आहेत की त्यांचं फक्त नाव घेतलं तुम्ही की ते तुम्हाला त्याचा ऍड्रेस देतो. तर मग त्या 2 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट आहे अरे. अरेचं नाव घ्या, तो तुम्हाला त्याचा ऍड्रेस देतो. आणि दुसरी गोष्ट आहे फंक्शन. फंक्शनचं नाव घ्या, तो तुम्हाला त्याचा ऍड्रेस देतो. म्हणजे फंक्शनला पण ऍड्रेस आहे. येस, फंक्शनला सुद्धा ऍड्रेस आहे. आणि फंक्शन आपण दिल्यानंतर तो कोणत्या भागामध्ये जातो माहितीये का तुम्हाला? तो जातो टेक्स्ट मध्ये. तो ह्या टेक्स्ट मध्ये जातो. ओके. आणि जेव्हा त्याला आपण कॉल करतो तेव्हा हा टेक्स्ट मधला तो आपला फंक्शन घेतलं जातं आणि ते टाकलं जातं स्टॅक मध्ये. समजतंय? म्हणजे आता आपण त्याला कॉल कसं करतो? आता सपोज आता मी इथं हे करतो, एक फंक्शन लिहितो तुमच्यासाठी. आता तुम्हाला हे व्हॅल्यू आणि ऍड्रेस या 2 गोष्टी समजल्यात का? मग आपण पुढे जाऊ. हा, तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की सी मध्ये अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत की त्यांचं नाव आणि त्यांचा ऍड्रेस आपल्याला मिळतो. तर पहिली आहे अरे, दुसरं आहे फंक्शन. हे लक्षात ठेवा किंवा नोट डाउन करून ठेवा व्यवस्थित.